नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे मित्रांनो. हे बघा, माझ्या गावातून आता मी निघालो आहे आणि सरकारी दवाखाना आहे हा मित्रांनो आमचा. आणि आता आपण जिथे चाललेलो आहे तिथे जे अंतर आहे आपलं डिस्टन्स आहे ते आहे मित्रांनो 10 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि आता आपण हवेला पोहोचलेलो आहे. बघा, हवेवरून जावं लागतं इथून. आणि मला साधारण तरी 20-25 मिनटं लागतात जायला. आणि बघा, हा शिरोळ गाव आहे. ह्या शिरोळ गावामधून आपण आता निघालेलो आहे. त्या जागेवरती जाण्यासाठी पहिले हा गाव लागतो, एक शिरोळ गाव. तर शिरोळ गावामध्ये आपण एंट्री केलेली आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात लगेच पोहोचतोय मित्रांनो. आपण ही व्हिडिओ मी फास्ट केलेली आहे. फास्ट नसते केली तर खूप वेळ गेला असता मित्रांनो. आणि बघा, जंगल भाग आहे पूर्ण. आणि साप जो आहे मित्रांनो, पोल्ट्री फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये आहे कोंबडीचे पिल्लं वगैरे आत्ताच आलेली बॅच त्यांची तिथे. आणि साप जो आतमध्ये आहे, त्यांना विचारलं कुठे, बाहेर एक आतमध्ये, पण आतमध्ये हे बघा त्या जागेवरती आता आपण पोचतोय मित्रांनो. कंटिन्यू बघा ही व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ आम्ही कसा साप पकडतो, सर्पमित्र कसे साप पकडतात हे तुम्हाला नक्कीच कळेल. किती मेहनत घ्यावं लागते आणि किती रिस्क घ्यावं लागते तुम्ही बघा. आता आपण जागेवरती पोहोचलेलो मित्र. हे बघा, इथे 2 पोल्ट्री आहेत. आणि मागे पण इथे मी एकदा 1.5 महिन्यापूर्वी इथं इंडियन स्पॅक्टिकल कोबरा पकडला होता. हे प्लास्टिक आहे बाहेर पिवळ्या कलरचं, तिथे पकडला होता. आता हा जो आहे साप आतमध्ये आणि त्यांना विचारतोय कुठे, हे बघा. आणि हे बघा, पिल्लं वगैरे त्यांनी आणलेले, बॅच त्यांनी भरलेली पोल्ट्रीमध्ये. ह्या होलामध्ये ते बोलतात. हे बघा, इथे हा होल आहे. ह्या होलामध्ये तो साप आहे. तो आता दिसत नाही आतमध्ये. आतमध्ये पोकळ आहे. आणि भिंत जो आहे मित्रांनो, ही पूर्ण मातीची भिंत आहे. मातीचं बांधकाम आहे, सिमेंट नाही वापरले म्हणून भिंत पोकळ असते. आता मी इथं थोडं खोदतोय कारण मला इथं थोडं होल मारावं लागेल, बघावं लागेल, चेक करावं लागेल. आणि इथे हे बघा दिसलाय मला, तुम्हाला दाखवतो मी लगेच. हे बघा, आणि इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे मित्रांनो. आणि तो उंदरांसाठी आतमध्ये आलेला आहे. त्याचं यायचं कारण काहीच नाही आहे. आणि कोंबड्यांचा जो वास येतो त्यांना, त्या वासावरती येतात. कोंबडीचे पिल्लं जेव्हा छोटे असतात, पिल्लं छोटे असतात तेव्हा ते येतात. कारण त्यांना ते शिकार करण्यासाठी एकदम सोपं जातं. छोटे असतात पिल्लं, ते लगेच ते शिकार करतात. आणि काही नाही, त्यांना 1-2 पिल्लं त्यांनी खाली तर निघून जातात. पण मित्रांनो, म्हणून इजा नाही व्हावा म्हणून हे साप आम्हाला पकडावं लागतं. आणि हे बघा, इथून मला दिसलेलं थोडासा, आणि त्याचा थोडा तो डोळा चमकला होता इथं मित्रांनो. हे बघा, इथे निघाला आहे बघा. आणि त्याची शेपूट पकडलेली मित्रांनो इथे. मी तारीचा हुक केला होता छोटा, कारण मोठी स्टिक नसती गेली आणि मी स्टिक आणली नव्हती मित्रांनो. मी बाहेर गेलो होतो, मग तसंच तिकडे गेलो. मी दुसरीकडे चाललो होतो गावाला, पण तिथे थोडं कॅन्सल केलं आणि मी डायरेक्ट तसाच गेलो तिथे साप पकडला. हे बघा, तर भिंतीतून आम्हाला कधी कधी खूप वेळ लागतो, खोदावं लागतं, विटा काढावं लागतात. कधी जमीन नसला घरामध्ये पण होल असतात लोकांच्या, तिथे आम्हाला खोदावं लागतं. पण साप आम्ही काढून नेतोच, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही जर का तसंच गेलो तर सापाला मारून टाकतील 100%. आणि आता तिथे पण त्यांची तीच चर्चा चालू होती, आम्ही हा साप मारला असता, कारण आमची डेअरिंग नाही झाली. या सापाचा फणा बघून आम्ही घाबरतो. इंडियन स्पॅक्टिकलचा फणा बघून लोक घाबरतात मित्रांनो. त्या भीतीने तरी मारत नाही. एक बरं आहे मित्रांनो, चांगलं आहे. आम्ही सांगितलं खूप, मारू नका. सर्व मित्रांना कॉल करून बोलवत जा, मारण्याची काही गरज नाही आहे. मग तरी त्यांचे विचार चालू असतात मारण्याचे, पण ते घाबरून नाही मारत, एवढं चांगलं आहे नक्कीच. तसं आमची जनजागृती चालूच आहे मित्रांनो लोकांना सांगण्यामध्ये. साप का तुमच्यासाठी चावण्या वगैरेसाठी येत नाही आहे, आणि साप कधीच तसा सावध नाही स्वतःहून. आता याला मी लगेच पॅक केला मित्रांनो. हे बघा, आणि तर मी याला लगेच रिलीज करतो. बघा किती छान जंगल आहे, पूर्ण जंगल भाग आहे मित्रांनो. अजनूप गाव आहे. अजनूप गावाच्या खाली ती पोल्ट्री फार्म आहे, तिथं मी गेलो होतो. आणि आता तिथून निघालो आहे. आता ह्या जंगलामध्ये थोडा पुढं मी 2 किलोमीटरच्या लांब आलेलो आहे, 2-3 किलोमीटर. आणि पूर्ण जंगल भाग आहे हा बघा, तुम्हाला दाखवतोय. घरं वगैरे काहीच नाही इकडे.
साप खूप छान राहिली तर आता मी इथे रिलीज करणार आहे त्याला. हे बघा, सहसा करून मला स्टिकची गरज नाही पडत, पण मी स्टिक आणतोच. कारण मी अचानक बाहेर चाललो होतो, तितक्यात फोन आला मला आणि तसंच जावं लागलं मित्रांनो. हे बघा, मी त्याचा तुम्हाला थोडासा फणा दाखवतो फक्त. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप शांत आहे, रिलॅक्स आहे, त्याला माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही बघा, थोडासा त्यांनी फणा केलेला आहे. आता मी त्याला लगेच रिलीज करतो, सोडून देतो, त्याला आजाद करतोय आणि त्याच्या निसर्गाच्या सानिध्यात तो नक्कीच छान राहील. आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.